2 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या साक्षीच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं? जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका, त्या तालुक्यात वरखेडी नावाचे गाव. त्या गावात 19 वयाचा तरुण जितेंद्र राजू राठोड व साक्षी सोमनाथ भोई 18 वय वर्ष असलेली तरुणी हे दोघे राहत होते. जितेंद्र आणि साक्षी हे दोघेही एकाच गावात राहत होते आणि दोघांचे घर देखील शेजारीच होते. जितेंद्रच्या घरापासून 500 मीटर दूर अंतरावर साक्षी राहत होती. जितेंद्र हा वयात आला असल्याने त्याची नजर साक्षीकडे जात होती. त्याला साक्षी आवडू लागली होती. वयाचा अंदाज घेतला तर तो आत्ताच प्रेमाच्या बहारात आला होता. त्यामुळे कोणीतरी सोबत जीव लावणारे पाहिजे होते. साक्षी ही देखील आता वयातच आली होती, पण ज्या पद्धतीने जितेंद्र विचार करत होता तसे विचार साक्षीच्या मनात नव्हते. शेजारीच राहत असल्यामुळे दोघांचे बोलणे चालू होते. बोलण्यातून आणि दोघांच्या भेटीतून दोघांना एकमेकांवर प्रेम जडले. जितेंद्र हा साक्षीवर प्रेम करू लागला. दोघांच्या भेटीतून कधी प्रेम झाले हे दोघांनाही कळाले नाही. साक्षी ही देखील जितेंद्रच्या प्रेमात पडू लागली होती. घरातील परिस्थिती आणि आई वडिलांचा कसलाच विचार न करता ते गावाच्या रस्त्याच्या कडेला पडक्या अंगणवाडीत भेटू लागले. दोघांच्या भेटीचे ते एकमेव ठिकाण झाले होते, कारण त्या ठिकाणी आजूबाजूचे त्यांना कोणीही पाहू शकत नव्हते. त्यामुळे पडकी अंगणवाडी ही त्यांना भेटण्याची जागा होती. दोघांच्या प्रेमात कोणाचाही अडथळा नव्हता. जितेंद्रच्या घरात आई वडील आणि 3 बहिणी असा परिवार होता, तर साक्षीच्या घरात आई वडील भाऊ असे कुटुंब होते. जितेंद्र राठोड याचा परिवार मोलमजुरी करतात व साक्षीचे कुटुंब मासे विक्री करून उदरनिर्वाह करतात. जितेंद्र हा नुकताच 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. दोघांचा प्रेमाचा बहर येत असताना घरातील मंडळींना या दोघांच्या प्रेमाचा अंदाज आला. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांना समजावून सांगितले, तरी देखील साक्षी आणि जितेंद्र यांच्या भेटी चालू होत्या. समजावून सांगितले तरी साक्षी ही जितेंद्र याला भेटते, कुटुंबाची बदनामी होईल. त्यामुळे साक्षीच्या वडिलांनी साक्षीसाठी मुलगा शोधायला सुरुवात केली. घरातील लोक विवाह करण्यासाठी मुलगा पाहत आहे हे जेव्हा साक्षीला कळाले तेव्हा तिने जितेंद्र याला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे जितेंद्र आणि साक्षीने लग्न करण्याचा विचार केला. त्यांच्या लग्नासाठी साक्षीच्या घरच्या लोकांचा विरोध होता. त्यामुळे साक्षीच्या घरच्याने ताबडतोब मुलगा पाहिला. मुलगा जरी पाहिला असला तरी साक्षीच्या मनात लग्नासाठी विरोध होता. साक्षीचा जितेंद्र याच्यावर जीव होता, त्यामुळे लग्न करायचे तर जितेंद्र याच्या बरोबरच असे साक्षी बोलत होती. काही महिन्यानंतर त्यांच्या समाजातील साखरे गावातील एका मुलाचे चांगले स्थळ साक्षीच्या घरच्यांना भेटले. आता लग्न केले नाही तर ती जितेंद्र याच्या बरोबर पळून जाईल असे घरच्यांना वाटत होते. त्यामुळे जे स्थळ आले आहे त्याला होकार त्यांनी कळवला. आता काही दिवसातच साक्षीचे लग्न होणार होते. तिचे लग्न होणार असल्यामुळे जितेंद्र हैराण झाला होता, कारण त्याला काहीच करता येत नव्हते. दोघांचे प्रेम हे अर्धवट राहिले होते. साक्षी हिचा देखील दुसऱ्या मुलासोबत लग्नाला विरोध होता, तरी देखील घरचे लोक बळजबरीने तिचे लग्न लावून देत होते. ज्या दिवशी मुलगा पाहिला त्याच्या काहीच दिवसामध्ये साक्षीचा दुसऱ्या मुलाबरोबर साखरपुडा उरकून घेतला. साक्षीच्या मनात नसले तरी घरातील लोकांच्या दबावापुढे ती लग्नाला तयार झाली होती. 23 जूनच्या दिवशी साक्षीचा विवाह ठरला होता. त्यामुळे लग्न करणे साक्षीला भाग पडत होते. आई वडिलांनी लग्नाची मोठी तयारी केली. गावातील तसेच पाहुण्या मंडळींना पत्रिका वाटपाचा कार्यक्रम देखील झाला होता. काही दिवसात साक्षी विवाह बंधनात अडकणार होती. अखेर साक्षीच्या लग्नाचा दिवस उजाडला होता. 23 जूनचा तो दिवस साक्षीचे लग्न अतिशय थाटामाटात पार पडत होते. मनात जरी नसले तरी साक्षीच्या चेहऱ्यावर हसू येत होते. साक्षी मंडपात नवऱ्याबरोबर फेरे घेत होती. जितेंद्र हे सर्व काही पाहत होता. साक्षीने जड मनाने विवाह बंधन बांधले. जितेंद्र बरोबर प्रेम केले, पण लग्न करता आले नाही याचे दुःख साक्षीच्या मनात होते. लग्नाचा दिवस संपला होता. जे मनात नव्हते ते साक्षीने स्वीकारले होते, पण जितेंद्र भेटला नाही याची तिला हुरहुर वाटत होती. लग्नाचा पहिला दिवस साक्षीने आनंदात काढला. दुसरा दिवस उजाडला होता. त्या दिवशी साक्षी माहेरी येण्यासाठी घाई करत होती. माहेरी येऊन कधी एकदाचे जितेंद्र याला भेटते असे तिला वाटत होते. त्यामुळे तिचे सर्व लक्ष गावाकडे लागले होते. 25 जून रोजी साक्षी माहेरी आली. माहेरी आल्यानंतर जितेंद्रकडे जायचे होते, पण घरातील लोक साक्षीला सोडायला तयार नव्हते. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा साक्षी घरी आली होती.
त्यामुळे घरातील लोक आनंदात होते. साक्षीच्या बाबतीत जो काही भूतकाळ होता तो विसरण्यासाठी घरचे लोक तिला समजावून सांगत होते. जे काही झाले ते तुझ्या चांगल्यासाठी झाले आहे. आता तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. त्यामुळे भूतकाळ विसरून जा असे सांगत असताना साक्षी फक्त मान डोलावत होती. कारण तिच्या मनात जितेंद्र याच्याबद्दल प्रेम कमी झाले नव्हते. साक्षी माहेरी येऊन 2 दिवसाचा कालावधी झाला होता. जितेंद्र आणि साक्षी यांची या 2 दिवसात भेट झाली. झाले ते झाले, आता पुढे काय करायचे असा दोघांचा विचार झाला. मला हे लग्न मान्य नाही असे साक्षी जितेंद्र याला बोलत होती. तू माझ्या बरोबर नाही तर मी पण जाणार नाही असे बोलत असताना जितेंद्र आणि साक्षीने रात्रीच्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या पडक्या अंगणवाडीत भेटायचे ठरविले. 26 जूनच्या रात्री साक्षीने घरातील सर्वांबरोबर गप्पा मारल्या, जेवण केले आणि झोपी गेली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास साक्षीच्या भावाला जेव्हा जाग आली, भावाला जाग आल्यानंतर घरात त्याला साक्षी दिसली नाही. घरातील लोकांच्या मनात जी भीती होती त्याचा संशय येऊ लागला होता. साक्षी घरात कोठे दिसत नाही. जितेंद्र याच्या बरोबर पळून गेली असावी असा अंदाज काढला गेला. घरातील सर्व लोक शोध घेत होते पण साक्षी कोठे दिसून आली नाही. त्यानंतर जितेंद्र याचा शोध घेतला, त्यावेळी जितेंद्र पण घरी आढळून आला नाही. त्यामुळे आता दोघांच्याही घरच्यांना पक्की खात्री पटली की दोघेही पळून गेले. साक्षीच्या भावाचे घरच्या पाठीमागे असलेल्या पडक्या अंगणवाडीकडे लक्ष गेले, कारण दोघे त्याच ठिकाणी भेटत होते. तिचा भाऊ अंगणवाडीच्या दिशेने गेला, त्यावेळी समोर धक्कादायक चित्र दिसले. समोरचे चित्र पाहून साक्षीच्या भावाने मोठ्याने रडायला सुरुवात केली. अंगणवाडीतून रडण्याचा आवाज ऐकताच सर्वजण तिकडे धावले. त्यामुळे साक्षी आणि जितेंद्र हे दोघेही सर्वांना सोडून निघून गेले होते. दोघांनी एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली होती. घरच्या लोकांच्या विरोधामुळे साक्षीचे लग्न झाले होते. बळजबरीने झालेले लग्न साक्षीला मान्य नव्हते. अखेर तिने जितेंद्र याच्या बरोबरच शेवट केला.